साधी इडली तर आपण रोजच खातो, पण आज आपण बनवणार आहोत प्रोटीन रिच अशी मुगडाळीची इडली. तर यासाठी ना मी काल रात्री मुगडाळ भिजत घातली होती. एका मिक्सरच्या भांड्यात ती काढून घेतली. त्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची आणि अद्रक टाकून त्याची फाईन पेस्ट बनवून घेतली. हे सगळं मिश्रण एका भांड्यात काढून घेतलं आणि दुसऱ्यांदा परत मुगडाळ वाटताना त्याच्यामध्ये ना मी थोडीशी दही टाकली होती फर्मेंटेशनसाठी. हे परत मिक्सरला एकदा फिरवून घेतलं आणि छान सगळं मिक्स केलं. त्यानंतर एका बाजूला मी ना रवा भिजत टाकला होता. त्यानंतर हा रवा मी त्याच्यातच मिक्स केला होता. आता हे म्हटलं थोडंसं आणखी हेल्दी बनवण्यासाठी ह्याच्यामध्ये भाज्या टाकाव्यात, पण माझ्याकडे फक्त गाजर होता म्हणून मी फक्त गाजरच किसून टाकलं यामध्ये. त्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकलं थोडंसं चवीपुरतं मीठ. त्यानंतर टाकली थोडीशी हळद आणि ना थोडी चव आणखी वाढण्यासाठी मी ह्याच्यामध्ये मोहरीची फोडणी घातली होती. आता ते दाखवायचं मी विसरून गेले. आणि ना हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडासा सोडा घालून 10 ते 15 मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं. त्यानंतर हे सगळं इडलीच्या प्लेटमध्ये टाकायचं आणि छान 15 मिनिटं वाफवून घ्यायचं. आणि हे बघा छान अशी आपली इडली तयार झाली आहे. त्यानंतर मग हे सगळं मी एका प्लेटमध्ये काढून पण दाखवते किती इझिली सगळं निघतंय. आणि हे बघा एकदम स्मूथ एकदम मऊसूद ही इडली तयार होते. चवीला पण एकदम अप्रतिम लागते. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. बाय.